नमस्कार. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसापासून संततधार असल्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोयनेची धरणातली पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 25 तारखेला 5 वाजता कोयना धरणामध्ये 78.29 TMC पाणी असताना धरणामध्ये पाऊस पडल्यामुळे जी आवक होते ती 85,937 क्युसेक होती आणि त्यामुळे कोयना धरणाचे वक्र दरवाजे 1 फुटाने उचलून 10,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 7 वाजता हे 10,000 क्युसेक्स 20,000 क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आलं. अलमट्टी धरणातून 2,75,000 क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आलेला आहे. 26 तारखेला सकाळी 7 वाजता कोयना धरणाचा विसर्ग वाढवून जवळपास